जय शिवराय मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे पेज टू पेज वाचन करणार आहोत। तुम्ही बघू शकता माझ्याकडेही संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा कादंबरी आहे। तसेच आज बलिदान मासचा चौथा दिवस आहे। चला तर मग महाराजांच्या दर्शनाने आपण या कादंबरीच्या वाचनाचा श्री गणेशा करूया। पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या। रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला। पुरंदराच्या बाले किल्ल्यातील राणीवशाच्या दारुणी महलात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिजनींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता। दारुणी महलातील बाळंतिणीच्या अंधारी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता। त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेले श्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या एरझऱ्या घेत होते। स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या श्री खानदाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंब आई जगदंब असे पुटपुटणे चालू ठेवले। त्या होत्या जिजाऊ साहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब भोसले कुळीचा पवित्र मंगल कुमकुमकरंड जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न। उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये-जा करत होत्या। त्यांच्या शेजारीच 10-12 हाताचा पल्ला राखून पुरंदराचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते। उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हाताचा वेढा भरला होता। रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झकमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळाले नाही। त्यांच्या डोईवरची कंगणीदार पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीनं आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताप सावरीत होती। मर्दाची झोप नाही तरी चटक्या अंगाचीच असते। दारुणी महलावरचा रोषणाईक आला। जिजाऊंना बघताच आदब मुजरा घालून कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरवून हलक्या कदमांनी निघून गेला। दिवस चांगला 1.5 कासरा धरणी घेऊन वर चढला। महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला। मातोश्री जिजाऊ पुसत्या फिकीरमंद झाल्या। चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते। त्याहूनही अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते। एकाएकी दालनाचा दरवाजा कुसावत कुरकुरला। आऊसाहेबी बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या। उरातल्या सगळ्या आऊपानानं त्यांच्या कानात जमाव केला। अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले। दरवाजा पुरता उघडला गेला। मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले। उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सून गोजक्का कमरेत वाकून उभी होती। आपले असूच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ती पाठीशी उफराटे फिरविले होते। तापल्या दुधावर ताट साई जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबिनी मुखड्यावर खुलते झाले। जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळावरचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिललगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलविल्या। झडू द्या तोफांची नौबत, बाळ किसन आलं बाळ किसन, बाळ बाळंतीण समद सुखरूप आ बाळराज म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकन छलांगच घेतली। त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला। मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदरच सिधी बस्ती केली। मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरजावरच्या भांड्यासनी बत्ती देतो। आऊसाब धाकलं धनी आलं, होऊ दे जगदंबे चावू दे। प्राजक्ताचे फुल बहरलेले झाड डुलाबे तसे जिजाबाई प्रसन्न हसल्या। चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचलली। आपली
पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालीतच ते मागल्या पावली 4-5 कदम मागे हटले. वळताना आपला भरदार मिशांच्या चिंच आकड्यांवरून उजवी हाताची दमजोर पालथी मूठ फिरविताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले. बाळराज, धाकलं धनी, बेस लई बेस. आणि एरवी घोड्यांवर मांडबुलुंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठवण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुमकुमपट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरच्या टोपपदरी नेसूचा भगवा जरी काठ त्यांनी गोंधल्या हातांच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला. बाळकृष्ण, शिवबांचे बाळ, पहिले बाळराजे. गोजक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष मोरपिसे फिरवली होती. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाती पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुजरली. शिवबा राजांच्या राणीवशात कन्यारत्नाचं उंच टिपेचं रडणं कैक वेळा घुंपलं होतं, पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उमटलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले. कृतार्थाने मुलाच्या दर्शनाने आऊ पण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघे श्री पण धन्य होते. स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजक्काला विचारले, कुणासारखे क दिसतात बाळराजे? जितनीत राजे साहेबावानी. राजेसाहेब? जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोड्यांच्या पाठीवरून घामेजट धावणी करून ते कुठल्या मुलखात असतील अंबाजाने. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातानात दौडीवर होती. आज शिवबा राजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्याच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही हेच खरं. जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उतंड कड त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिसवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेलं रडणं भोवतीच्या दगडी भिंतींवर रोमांच उठवीत होते. उंबरठ्यातच उभे राहून ते कानावर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयीर पडलेल्या दालनात नसते जायचे. त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहरा जड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत त्यांनी वाकून ही थैली उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदराचे चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मवाळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिया विराजित सकल गुणमंडित भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचूरे मंडित सईबाईसाहेब प्रसूत जाहल्या, पुत्ररत्न प्राप्त जाहले. आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या रावळातले देव आपोआपच सोयरात पडत होते. पुरंदराच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खली त्यांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्ण पंत हनुमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यांतील आसामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठींनी वाटत होते. कुणीतरी लगटीने गोमाजी बाबतच्याच तोंडात साखर मूठ भरली. तिचे निसटणे कण गोमाजींच्या पांढऱ्या घोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवसण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, नाईक, लई लहानी मूठ हाय तुमची. त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गरजले, मोरये, परातच वततो तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःबरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकबीत दिलखुलास हसले. सदर महलात खली त्यांच्या लाल फासबंदीच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या
ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभा असलेला खबरगीरांच्या पथकातील एक खबरगीर समोर आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बेंगळूर, चौक, चौवाडा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्याच्या समोर मवाळ पट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वासू नेताजी मुसेखोरकर उभा होता. त्याच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे करा. आमचा सांगावा सांग की जरोर निघून येणे पुत्ररत्न उपजले. जी म्हणतच विश्वासरावने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाबाईंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महालाबाहेर पडला. तर आजचं हे आपण वाचन इथेच थांबवत आहोत. तर यामध्ये तुम्हाला संभाजीराजांच्या जन्माच्या वेळी पुरंदरावरती जे वातावरण होते त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. आऊसाहेबांची जी मानसिकता होती त्याचं वर्णन या कादंबरीत वाचन करायला मिळाले आहे. तर हे वाचन करून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. असेच या कादंबरीच्या पुढील वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराजे.